Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात। सर अब्दुल सत्तार खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। 8th मराठी फर्स्ट टर्म सॉल्व पेपर क्वेश्चन आंसर फर्स्ट सेमेस्टर मराठी कृति पत्रिका मराठी संयुक्त है सुगम भारती 8वीं जमात के लिए और ये इसके नंबरात है 25। प्रश्न पहिला विभाग 1 गद्य पहिला प्रश्न आहे उतार्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा। एक आकृती पूर्ण करा। नाटकात मुलांनी साकारलेली पात्रे इलेक्ट्रिक खांब पोस्टाची पेटी झाड मुलांच्या या कृतीमधून मूर्तिमंत काव्य रंगमंचावर अवतरले। नाटकात नाच गाणी आणि काव्ये। नाटकाबद्दल लिहावे तेवढे थोडेच प्रेक्षागृहात काळोख झाल्यामुळेच दंग्याला तात्पुरता उतार पडला आणि कुठले तरी एक छोटे नाटक सुरू झाले। मोठ्या माणसाच्या नाटकापेक्षा या नाटकाचा मामलाच वेगळा होता। इथे मोठ्या माणसाची नाही तर झाडांची पोस्टाच्या पेटीची इलेक्ट्रिकच्या खांबाची सोंगे घेतलेल्या छोट्या नटनटींनी रंगमंचावर नुसते पाहणेच खूप विलोभनीय होते। त्यांच्या चुका आणि गफलती देखील मनस्वी नाट्यमय होत्या। त्यात त्यांचे नाच आणि गाणी सुरू झाली की जणू मूर्तिमंत काव्य रंगमंचावर अवतरले। इवल्याशा हातांनी आणि पायांनी चुकत माकत चालणाऱ्या नृत्याचे एक एक आविर्भाव पाहताना आणि गोजीरवाण्या गळ्यावाटे उमटणारे गाण्याचे गोल गोल सूर ऐकताना नुसते हरवून जायला होत होते। नाटकात नाट्य कमी जास्त असले तरी या चिमण्या कलावंतात मात्र ओतप्रोत होते। दुसरा प्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा। लेखकांना कशामुळे हरवून जायला होत होते? कारण लिहा। दंग्याला उतार पडला कारण वचन बदला नाटक नाटके सोंगे सोंग नाटकात नाट्य कमी जास्त असले तरी या चिमण्या कलावंत मात्र ओतप्रोत होते। हे लेखकांचे विचार तुमच्या शब्दात लिहा। दुसऱ्याचा उत्तर आहे या दोन गोष्टी पाहून लेखकांना हरवून जायला झाले। एक इवल्याशा हातांनी व पायांनी चुकत माकत केलेले नृत्याचे आविर्भाव पाहताना। 2 गोजीरवाण्या गळ्यातून उमटणारे गाण्याचे गोल गोल सूर ऐकताना। दुसऱ्याचे उत्तर आहे कारण आहे दंग्याला तात्पुरता उतार पडला कारण प्रेक्षकागृहात काळोख झाला। नाटकात नाट्य कमी जास्त असले तरी या चिमण्याचा कलावंत मात ओतप्रोत होते। याचं उत्तर आहे लेखकांनी पाहिले की लहान मुले तन्मयतेने नाटक वठवत होती। चुकत माकत का होईना त्यांचे नृत्यांचे आविर्भाव व गोजऱ्या गळ्यातून उमटणारे सूर प्रामाणिक होते। वेगवेगळी सोंगे घेतलेल्या मुलांना रंगमंचावर पाहणे विलोभनीय होते। अभिनय करताना ती चिमुकली मुले न घाबरता बेभान होऊन नाटक करीत होती। सगळ्यांचे पाठांतर चोख होते। म्हणून लेखक म्हणतात की नाटकात नाट्य कमी जास्त असले तरी या चिमण्या कलावंतात ते नाट्य ओतप्रोत भरभरून होते। विभाग 2 पद्ये प्रश्न दुसरा कवितेच्या आधारे सूचनानुसार कृती करा। आकृती पूर्ण करा। खोड्यांची पोरे करीत असलेली कामे। पहिला आहे वाल्ही मारून होडी चालवणे। दुसरा आहे जाळे टाकून मासे पकडणे। तिसरा आहे मासे विकणे। मी कोड्याची ग बाई कोड्याची पोर कपाळावर माझ्या चंद्राची कोर ग बाई मी कोड्याची पोर दर्याला रे आले तुफान पाहून ग होते बेभान तुफानी दर्याची उसळत्या लाटांची तुफानी दर्यांची उसळत्या लाटांची नाही हो मला कसलीच डर होरी चालवते वल्ही मारुनी होरी चालवते वल्ही मारुनी पुढे नेते मी लाटा सारुनी टाकुनी फासे विकुनी मासे संसार चाले हा दर्यावर सोन्याच्या मळवुनी नारळाला बाई अर्पण करते सागराला कोडीवाडा उजडे पुनवेला पूजा सागराची चाले जीवनभर
दुसरा प्रश्न आहे, पुढील ओळींच्या तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. टाकुनी फासे विकुनी मासे संसार चाले हा दर्यावर. याचं उत्तर आहे, सागराच्या काठावर राहणाऱ्या कोळी समाजांचे सारे जीवन समुद्रावर अवलंबून असते. मासेमारी करून व विकून त्याचे पोट भरते. कोळी माणसे दर्याला कितीही तुफान आली तरी घाबरत नाही. हा सागर हा त्यांचा ईश्वर आहे. त्यांच्या कृपेनेच त्यांचा संसार चालतो. म्हणून कोळ्याची पर या कवितेमध्ये कवयित्रींनी उपरोक्त ओळीमध्ये त्यांच्या जीवनमानाचा योग्य उल्लेख केला आहे. कोळी लोक भर तुफानात पाण्यात जाळे टाकून मासे पकडतात व ते मासे विकतात. या मासेमारी व विक्रीवर कोळी समाजाचा संसार चालतो. म्हणजेच त्यांचा संसार पूर्णतः सागरावर अवलंबून आहे, असे कवयित्रींनी म्हणायचे आहे. विभाग 3 व्याकरण व भाषा अभ्यास. प्रश्न 3 तक्ता भरा. सुंदर होडी करतो तू फिरणे नदी मी निळा. नाम होडी नदी, सर्वनाम तू मी, विशेषण सुंदर निळा, क्रियापद करतो फिरणे. 2 आहे वाक्यप्रचार ओळखा. मुलांनो शिस्त पाळा. आ हा हा किती सुंदर देखावा. 3 आहे पुढील शब्दांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण वाक्य लिहा. गावात खूप माणूस होता, एका एक श्रीमंत राहत. अचूक शब्द लिहा. वैज्ञानिक वैज्ञानिक, शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती. पहिले आहे वाक्यप्रचार शिस्त पाळणे. दुसरा आहे सुंदर देखावा सादर करणे. उत्तर आहे, एका गावात एक खूप श्रीमंत माणूस राहत होते. विभाग 4 उपयोजित लेखन. प्रश्न 4 एक विद्यार्थी मदत निधी मंडळ या अंतर्गत शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य मिळण्याबाबत तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्र लिहा किंवा पुढील बातमी वाचून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिल्याचं उत्तर आहे, दिनांक 4 नोव्हेंबर 2021, प्रति माननीय मुख्याध्यापक, इयत्ता 8वी संकल्प विद्यालय, औरंगाबाद 431001. विषय शालेय साहित्य आणि गणवेशचे वाटप करण्याबाबत. परमपूज्य गुरुवर्य सादर प्रणाम. विद्यार्थी मदत निधी मंडळ या उपकरण अंतर्गत शालेय साहित्य आणि गणवेशचे वाटप करण्यासाठी आपल्यासमोर विनंती करण्यात येत आहे. माझी आपल्यासमोर विनंती आहे की ह्या वर्षासाठी सर्व शालेय साहित्य विद्यार्थ्यांसाठी गणवेश वाटप करणे गरजेचे आहे. ह्या शिबिरात सहभागी होऊन आम्ही हा उपक्रम राबविले तर लवकरात लवकर करावे अशी विनंती. आपला नम्र विद्यार्थी ब इयत्ता 8वी संकल्प विद्यालय. दिनांक 3 नोव्हेंबर, अनाथ आश्रमातील मुलांनी साजरी केली इको फ्रेंडली दिवाळी. अलिबाग येथील आस्था या अनाथ आश्रमातील मुलांनी इको फ्रेंडली पद्धतीने दिवाळी साजरी केली. दिवाळीच्या 5 दिवसात मुलांनी विजेच्या दिव्यांची झगमगती रोषणाई करणे टाळले. त्याऐवजी पणती लावली. टाकाऊ कागदांच्या लगद्यापासून विविध आकारांच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. आश्रमातील मुलांनी फटाक्याऐवजी रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून आनंद व्यक्त केला. मुलांनी गटागटाने मिळून आकाश कंदील बनवले. आश्रमात विद्यार्थ्यांना फुलांची सजावट केली. फुलापानांची रांगोळी काढण्यात आली. या कोमजलेल्या फुलांच्या नंतर नैसर्गिक खतासाठी वापर करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ता उल्का महाजन मुलांच्या आनंदात सहभागी झाल्या. त्यांनी आश्रमातील मुलांना भेटवस्तू दिल्या. मुलांनी साजऱ्या केलेल्या या आगळ्या वेगळ्या दिवाळीचे उपस्थितांनी कौतुक केले. काय ते लिहा. विद्यार्थ्यांनी टाळलेली गोष्ट, विजेच्या दिव्याची रोषणाई. दुसरा आहे सजावटीसाठी वापरण्यात आलेले साहित्य, फुले व कागदाची रांगोळी. उत्तरे लिहा. संस्थेचे नाव आस्था.
फटाक्यासाठी मुलांनी वापरलेला पर्याय, रंगीबेरंगी फुगे, टाकाऊ कागदाचा पूर्ण पूर्ण वापर, टाकाऊ कागदाची लगदीपासून विविध वस्तू प्रदर्शन. चौथा आहे मुलाच्या आनंदात सहभाग. याचं उत्तर आहे सामाजिक कार्यकर्ता उल्का महाजन. पुढील उतारा वाचून तुम्हाला समजलेला अर्थ सारांश रूपाने लिहा. पाश्चात्य देशातील संशोधक, साहित्यक व इतर मोठी माणसे आपल्या देशातही सन्मानली जातात. स्वातंत्र्यासाठी आपण इंग्रजाबरोबर झगडत होतो, पण म्हणून काही आपण शेक्सपियर या वर्ड्सवर्थ मोठेपणा अमान्य केला नाही. आपल्या रवींद्रनाथ टागोरांच्या अविधांचा सन्मान नोबेल पारितोषिक देणारे करतात. जयंत नारळीकर यांच्या संशोधनाला जनमान्यता मिळालेली आहे. विद्वत्तेचा सन्मान करताना विद्यार्थ्यांची विद्वानांची जात पात धर्म देश पाहिला जात नाही, तर त्यांची विद्वत्ताच पाहिली जाते. म्हणून सुभाषितकार सांगतो की विद्वत्ता आणि नप्रत्व यांची कधीच तुलना करू नये. कारण राजाला त्यांच्या देशात मान मिळतो, पण विद्वान हा सर्वत्र पूज्य मानला जातो. उत्तर आहे सारांश लेखन. पाश्चात्य देशात संशोधक, साहित्यक व इतर मोठी माणसे स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध झगडत होते. सोबत इंग्रजी भाषा आली. भारतातील रवींद्रनाथ टागोर व नार्डीकर यांना सन्मान मिळाले व विद्वत्तेचा सन्मान झाला. किंवा पुढील उतारा वाचून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. महाराष्ट्र हा संतांचा देश आहे. येथे संतांची वाणी अमाप पिकते. ही संतांची परंपरा गेली 7 शतके महाराष्ट्रात अखंडित चालू आहे. लोकसेवेचे हे महामंदिर संतांनी व महाराष्ट्रात उभारले. त्याचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला, नामदेवांनी त्याच्या भिंती बांधल्या, एकनाथांनी त्यावर घुमट चढवला, तुकोबा त्याचे कळस झाले, गाडगेबाबांनी त्या कळसावर पताका चढवला. ज्ञानोबापासून ते गाडगेबाबापर्यंत सर्व संतांचे म्हणणे एकच, देव देवळात नाही, दगडात नाही, माणसात आहे. दुर्दैवाची गोष्ट ही की संतांनी 7 शतके आकाश पाताळ एक केले तरी माणसातला परमेश्वर अजून लोकांना दिसत नाही. त्यांना दगडातला परमेश्वर दिसतो. गाडगेबाबांनी लक्षावधी लोकांना ओरडून सांगितले की बाबांनो, दगडधोंड्याची पूजा करू नका, माणसाची पूजा करा. गरिबांचा उद्धार हा एकच त्याच्या कीर्तनाचा विषय आहे. प्रश्न पहिला आहे, परमेश्वराचा शोध कुठे घ्यावा? याचा उत्तर आहे संतांचा शोध, परमेश्वराचा शोध माणसात घ्यावा. गाडगेबाबांचे उपदेश करण्याचे साधन कोणते? गाडगेबाबांच्या उपदेश करण्याचे साधन कीर्तन भजन होय. पुढील मुद्द्याच्या आधारे एक परिच्छेद लिहा. माझी दिनचर्या. केव्हा उठता? खेळ, शाळा, अभ्यास, जेवण, व्यायाम, उठल्यावरची कामे. याचं उत्तर आहे माझी दिनचर्या. मी 8वीचा विद्यार्थी असून माझी दिनचर्या कशी आहे? मी सकाळी उठतो आणि सकाळी प्रार्थना करतो, नमाज पठण करतो, त्यानंतर व्यायाम करतो. लवकर जागी झाल्यावर स्वास्थ्य चांगले राहते. एका वेळेस आमच्या मुख्याध्यापकाने याचे महत्त्व सांगितले होते. सकाळी तयार होऊन शाळेला जातो, दुपारी 2:30 पर्यंत शाळेत असतो, त्यानंतर घरी येऊन जेवण करून अभ्यास करतो, संध्याकाळी शिकवणी जातो व अभ्यास करतो, 5 वाजल्यानंतर खेळायला जातो, रात्री अभ्यास करतो, त्यानंतर जेवण घेतल्यानंतर थोडा अधिक चालून येतो आणि रात्री लवकर झोपी जातो. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.